मध्ये काटवाडी थोडंसं ज्यावेळेस हे सगळं झालं सुरुवातीला तेव्हा कोणाच्या ह्या गोष्टीवरती बोलायला म्हणजे सगळं दुःखात असल्यामुळे कोण काय आहे लास्ट कोण काय ह्या गोष्टीवर डिस्कशन जेव्हा काल थोडंसं झालं की कोणाचा कोण शेवट झाला तेव्हा केल्यानंतर माझा लास्ट कॉल 8 वाजून 37 मिनिटांनी सकाळी झाला लँडिंगसाठी जवळ आलं रेंजमध्ये मेसेज मिळतात लगेच फोन केला म्हणजे ते कामाची तत्परता आहे नागरी विमानात असताना सुद्धा किंवा माझ्यासाठी फार काही इम्पॉर्टंट नव्हतं की किंवा त्या लँडिंगच्या टायमिंगला मला फोन करावा किंवा काय पण तरी प्रत्येक मेसेजला फोन करण्याचं किंवा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचं त्यांचं जे स्वभाव आहे त्याच्यानुसार त्यांनी तो लास्ट कॉल 8 वाजून 37 मिनिटांनी केला. काय नेमका संवाद झाला ऍक्च्युअल एक विषय होता त्याच्याविषयी आम्ही थोडंसं बोलत होतो तर मी सांगितल्यानंतर त्यांनी फक्त मेसेज केला त्याच्यावरती त्यांनी लगेच फोन केला की बाबा मी सगळ्यांना जात धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातो आणि आपण सगळे एकत्र राहतोय तर ह्याच्यावरती तू निवांत राहा सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. किती वेळ संवाद झाला तुमचा? 1 मिनिटाचं बोलणं. ते ऑडिओ रेकॉर्ड आणलं ऑल रेकॉर्ड ऐकायचा विषय आमचा हा आहे की दादा अगदी फ्लाईट मध्ये असताना ज्यावेळेस ते रेंज मध्ये आले त्यावेळेस देखील एखादा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला तरी ते रिस्पॉन्ड कसे करत होते किंवा त्यांची भावना काय असायची त्या एखाद्या मेसेजवरनं किंवा विषय संपर्क केलेल्या कार्यकर्त्याशी बोलायच्या संदर्भात. मी कॉलवर जे ऐकचाल तो विषय असा आहे की एका कार्यकर्त्याने त्याची काहीतरी भावना आहे ती कळवायचा प्रयत्न केला होता. दादा फ्लाईटमध्ये होते, फ्लाईट मोडमध्ये असल्यामुळे तो मेसेज त्यांना उशिरा मिळाला. आमचं असं म्हणणं आहे की दादा ज्यावेळेस एक सर्टन रेंज असते हाईटची त्याच्या खाली आले असतील फ्लाईट मोडमधलं ते कनेक्शन लागलं असेल फोनचं त्यांनी तो मेसेज रीड केला आणि त्यांना विमानातूनच कार्यकर्त्याला संवाद करूशी वाटला. तो संवाद काय आहे तो आपण ऐकतो. 2-3 वेळा प्ले करायचे असं आम्ही पण सगळे जाती धर्माला बरोबर घेऊन जातो मला म्हणजे मला ते वाटलं की तुमच्या नाही मागणी तसं नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात माळी समाजाला आम्ही जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुखद गटात दिलेली आहे इथं ओबीसीत रिझर्वेशन तर बाकी त्यांनी दिलं नाही ते तर पक्षाने दुसरेच दिलेले त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. तुम्हाला तो एक वाटतं माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो मला म्हणजे मला ते वाटलं की तुमच्या तसं नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात माळी समाजाला आम्ही जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुखद गटात दिलेली आहे इतर ओबीसीत रिझर्वेशन तर बाकी त्यांनी दिलं नाही ते तर पक्षाने दुसरेच दिलेले त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. तुम्हाला एक वाटतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो मला म्हणजे मला ते वाटलं की तुमच्या तसं नाही बरोबर आहे परंतु त्याच्यात माळी समाजाला आम्ही जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुखद गटात दिलेली आहे इतर ओबीसीत
तुम्ही काय म्हणणं मांडलं आता यामध्ये असा प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय मी दादांना मेसेज केला आणि त्यानंतर दादांचा मला संपर्क झाला. तुम्ही काय मेसेज केला होता आणि जर दादांचा आणि तुमचा संपर्क झालाय तर आपण संवाद साधताना हॅलो म्हणून संवाद साधतो पुढचा, तर तिथून का नाहीये? तुम्ही दादांचं जे बोलणं ऐकवतोय ते अर्धच आहे का किंवा सगळं ऐकवत नाही असं काय आहे का? आणि तुम्ही महत्वाचं मेसेज काय केलं दादांना? काय काम काय होतं नेमकं तुमचं? कारण माळी समाजाला सुप्या गटातून उमेदवारी दिली असं हे सगळं तुमचं बोलणं चाललंय. मग मेसेज काय होतं आणि कशावरून हा विषय निघाला? निवडी संदर्भातलाच होता आणि त्याच्यात थोडंसं मेसेज. निवडी संदर्भातलं म्हणजे कोणती निवड? आणि अर्धवटच का कॉल रेकॉर्डिंग दाखवतोय, संपूर्ण का दाखवत नाही? जिथनं व्हॉइस नंतर त्यांनी रेकॉर्डिंगचा हा नेमकं सगळं व्यवस्थित सांगा. हा पहिलं तुम्ही मेसेज काय केला, कशा संदर्भात केलता आणि सगळं काय बोलणं झालं तुमचं? मेसेज काय केलं? बाकी काही नव्हतं. आम्ही आम्ही ज्यावेळेस कधी डिस्कशन करू किंवा कधी आपण एखाद्या गोष्टीवरती सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तर त्या संदर्भातला होता की बाबा एक आपण वाणी समाजाला उमेदवारी देऊया. आपल्या बारामतीमध्ये एनटी समाजाचे आपण जिल्हा परिषदेला एक कॅन्डिडेट दिलेला आहे. मागच्या यार्डला गावडे साहेबांना घेतलेला आहे चेअरमन. सातव साहेब आमचे नगराध्यक्ष आहेत. तर एक आपल्यापासून एक माझा गुरुज्ञान होता ऍक्च्युअल की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाजला देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की आता आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा त्याला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता, सगळ्या जाती धर्माला घेऊन शेवटपर्यंत काम करण्याची इच्छा होती आणि ते त्यातच शेवटचा आवाज आणि तोच शेवटचा संदेश होता की सगळ्यांनी बरोबर सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण पुढे जाऊयात, म्हणून ते पुढे आले. तुमचं पूर्ण नाव काय? श्रीजित अनिल पवार. तुम्ही पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहात? पदाधिकारी नाही, चुलत पुतण्या लागतो. चुलत पुतण्या अजितदादांच्या. त्यामुळं मी कधी काय मला अडचण आली तरी मेसेज करायचो. कधी कुठलं कशाचंही काम असेल मोठ्या लेवलचं असो किंवा छोट्या लेवलचं आपलं माझ्यापर्यंत फक्त मी मेसेज करून ठेवायचो. त्यांचा नेहमी अगदी कधी किती आज तुम्ही बघताय की फ्लॅट मध्ये असताना पण फोन केलाय अशा म्हणजे मलाच नाही सगळ्या सर्वसाधारण काय कुठलाही शुल्लक माणसाने जरी केलं तरी त्याला तो रिप्लाय असायचा. त्याचं एक समोर आहे. अर्धवट कॉल रेकॉर्डिंग आहे. जेव्हा दोन लोकांमध्ये संवाद होत असतो तेव्हा कॉल रिसिव्ह केल्यानंतर जो संवाद आहे तो संवाद नाहीये, तो अर्धवट असल्यासारखा वाटतोय. तसं काय? तेवढंच चालू केलं. तिथूनच तुम्ही रेकॉर्डिंग चालू केलं? रेकॉर्डिंग तेवढं चालू केलं. अगोदर दादांनी उचलला तेव्हा कॉल रेकॉर्डिंग चालू नव्हतं? ऍक्च्युअल नंबर असल्यामुळे हॅलो म्हणलेच नाहीत ते. हा. आणि मग हाच विषय झाला की अरे बाळा मी तो मेसेज वाचला त्याच्यावर डायरेक्ट त्यांनी बोलायला सुरुवात केली. दादांची एक पद्धत होती ही बोलायची. पूर्ण कॉल रेकॉर्डिंग आहे की पूर्ण? दादा नेहमी बोलताना त्यांचा विषय पूर्णच बोलायचे समोर. तर कॉल रेकॉर्डिंग पूर्णच आहे. फक्त काय की त्यांनी हॅलो म्हटलं नाही. आता नंबर असल्यामुळं आणि मी नाही फ्लाईट मध्ये असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट विषय वाचला आणि त्याच्या अनुसरून बोलायला चालू केलं.